आणि पहिल्याच पावसात गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे। त्यामुळे किनारपट्टी संरक्षण संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गेल्या 5 वर्षात समुद्राचं किनारपट्टीवरती होणारं आक्रमण आणि अतिक्रमण कासव संवर्धनासाठी चिंतेचा विषय बनलाय। इतकंच नाही तर लाटांचा तडाखा बसून गुहागरची नवी ओळख बनलेल्या कासव संवर्धन केंद्राची ठिकाणं सुद्धा समुद्र गिळंकृत करू लागल्यानं हा चिंतेचा विषय बनतोय। तसंच अतिक्रमण केल्यास भविष्यात कासव गुहागर किनाऱ्यावरती अंडी घालण्यासही येतील की नाही याबाबत सुद्धा स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतंय आणि ह्या खवळलेल्या समुद्राचा थेट परिणाम हा गुहागरमध्ये किनारपट्ट्यांना बसल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या आहे गुहागरमधील खालचा पाट या परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की इथे कासवांच्या अंड्यांचं संवर्धन केलं जातं आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा समुद्राने गिळंकृत केल्याचं पाहायला मिळतं आहे। या अशाच पद्धतीने गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये समुद्र किनारपट्टीच्या मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत याचा नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र ही जी धूप होते ही कुठेतरी चिंतेचा विषय ठरते आणि या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत इथे स्थानिक पत्रकार। दादा मला सांगा, हा जो किनारपट्टीची धूप होते किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या किनारपट्टी धुपली जाते, काय नेमकी कारण आहेत आणि याचा कितपत परिणाम या कासवाच्या जितका समुद्र आत येतो तितकी हायटाईड लाईन जी असते ती समुद्र किनाऱ्यापासून आत येत जाते, वस्तीकडे जाते आणि ती हायटाईड लाईनवरती CRZची रेषाही ठरवली जाते। आता जर ही हायटाईड लाईन आणखीन पुढे आली तर गुहागर वेल्दूर रोडच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा हाच फटका बसणार आहे। म्हणजे समुद्र किनाऱ्याची धूप ही मानवावरती आणि ऑलिव्ह रिडले कासवांवरती या दोन्ही ठिकाणी ही चिंताजनक आहे। त्याच्यामुळे आता याच्या पुढच्या काळात ही सायंटिफिक कारणं म्हणजे सायंटिफिकली वैज्ञानिकदृष्ट्या याची नेमकी कारणं काय आहेत, ती मानव निर्मित आहेत की निसर्ग निर्मित आहेत, हे सगळं शोधून काढण्याची आवश्यकता आहे। स्वप्नील घाग, ABP माझा, गुहागर, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।